एप्स्टीन फाईल्समध्ये सगळ्यात मोठा खुलासा झालाय। बिल क्लिंटन हे मुलींसोबत पूलमध्ये अंघोळ करताना यातून समोर आले। एप्स्टीन फाईल्समध्ये मायकल जॅक्सनचाही फोटो आहे। 2.5 GB पेक्षा जास्त फोटो आणि दस्तऐवज या एप्स्टीन फाईल्समध्ये असल्याचं कळतंय। आपण पाहतोय सगळ्यात मोठा खुलासा सध्या झालेला आहे। आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप सिंगर मायकल जॅक्सन, हॉलिवूड अभिनेता क्रिस टकर तसंच ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू यांचे सुद्धा फोटो समोर आले। बिल क्लिंटन मुलींसोबत पूलमध्ये अंघोळ करताना दिसतायत, पार्टी करताना दिसतायत। तसंच मायकल जॅक्सन यांचेही फोटो समोर आले। तर ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू हे 5 महिलांच्या मांडीवरती झोपलेले दिसतायत। एप्स्टीनच्या मांडीवरती अल्पवयीन मुली दिसल्या आहेत। एप्स्टीन फाईल्समध्ये 3,500 पेक्षा जास्त फाईल्स आहेत, ज्यात 2.5 GB पेक्षाही जास्त फोटो आहेत आणि कागदपत्र आहेत। मात्र अनेक फोटोंमध्ये ते नेमकं कुठे काढण्यात आलेत हे स्पष्ट नाहीये। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, एक ना अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांची यात आणि दिग्गजांची यात नावं आहेत, अजून कुणाकुणाचा समावेश आहे? खूप मोठी यादी आहे ती, त्याची नावं आता बाहेर यायला लागली। पण सगळ्यात महत्त्वाचं भारताच्या दृष्टीने म्हणजे आपलं सरकार पडेल असं जे काँग्रेस नेत्यांनी सांगितलं होतं, खास करून पृथ्वीराज चव्हाणांनी, त्याचा कोणताही संदर्भ आतापर्यंत जाहीर झालेल्या एप्स्टीन फाईल्स मध्ये आलेला नाहीये। मी सकाळपासून त्याच्यात सगळ्याच भारतीय नेत्यांची नावं सर्च करून पाहिली, कुणाचंही नाव एप्स्टीन फाईल मध्ये नाही। पण त्याच्यात असं झालंय की अमेरिकेमध्ये एक मोठा वाद निर्माण झाला आहे की एप्स्टीन फाईल कायद्याप्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स आज रिलीज करणं अपेक्षित होतं, सगळे डॉक्युमेंट्स रिलीज झालेले नाहीत। बरेचसे डॉक्युमेंट्स त्यांनी अपहेल्ड केलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात ती प्रोसेस सुरू आहे, ती झाल्यानंतर आम्ही रिलीज करू। पण हे खरं आहे की बिल क्लिंटन असतील किंवा अमेरिकेतले बरेच मोठे हुज हू मंडळी, त्याच्यात काही न्यूज अँकर्स आहेत, त्यांचे पण फोटो रिलीज होताना दिसत आहेत। आणि अर्थात असंही म्हटलं जातं की हा एक प्रकारे डेमोक्रॅटिकचा आरोप आहे की रिपब्लिकन काही गोष्टी अडवून ठेवत आहे की त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या सोयीसाठी। आता हळूहळू, कारण शुक्रवारी रात्री 2:30 वाजता हे सगळे फाईल्स जारी करण्यात आले, जेवढे त्यांना खुलासे करायचे होते तेवढे। उर्वरित खुलासे जेव्हा होतील तेव्हा मात्र त्याच्यात किती नावं येतात आणि जसं पृथ्वीराज चव्हाण यांचं मत आहे की भारताचं सरकार सुद्धा पडू शकतं, तसं काही त्याच्यामध्ये आहे का? परंतु साधारणतः 4-5 कारणं सांगितली जातात की ज्या कारणामुळे अजूनही या फाईल बाकी आहेत। आणि दिसतं आपल्याला बिल क्लिंटन असतील किंवा इंग्लंडच्या राजघराण्यातले राजपूत असतील, यांच्या संदर्भातले अनेक फोटोग्राफ्स आता रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे। मायकल जॅक्सन्स आहे आणि हे सगळे फोटोग्राफ ज्याला इंग्रजीमध्ये कॉम्प्रोमाइज आपण म्हणतो, अशा स्थितीत आहे। एकंदरीतच या एप्स्टीन फाईल्सचा भारतीय नेत्यांवरती, भारताच्या राजकारणावरती काय परिणाम होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी हे सगळे दस्तऐवज तपासलेत, मात्र त्यामध्ये अजून तरी कुठल्याही भारतीय नेत्याचं नाव समोर आलेलं नाहीये। मात्र पुढे अजूनही फाईल्स समोर येणार आहेत, दस्तऐवज पुढे येणार आहेत, कागदपत्र पुढे येणार आहेत आणि तेव्हा काही पुढे येतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल।